नमस्कार. एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती बोलणार आहोत, जो आहे नीट 2025 आणि या वर्षीचा कट ऑफ. तुम्हाला माहितीच असेल की यावर्षी 4 मेला नीटची परीक्षा घेण्यात आली व मागील वर्षीच्या काही चुकांमुळे नीट 2025चा पेपर देखील डिफिकल्टी लेवल जी होती ती खूप जास्त अवघड करण्यात आली होती आणि यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हा पेपर खूप अवघड गेला. पेपर लेंदी होता. खूप प्रश्न सोडवताना 1 मिनिटपेक्षाही जास्त वेळ लागत होता. पेपर हा टाईम कन्झ्युमिंग आणि ट्रिकी क्वेश्चन्सनी सेट केला होता, जो एवढ्या वर्षामध्ये कुठल्याही पेपरमध्ये आले नव्हते. बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षाही कमी मार्क्स येत आहेत. तरी विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही प्लीज निराश होऊ नका. कट ऑफ हा खूप कमी येणार आहे आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. फक्त तुम्ही कुठल्याही प्रकारची घाई करू नका. रिझल्ट येण्याची वाट बघा, रँक किती येत आहे हे बघून घ्या आणि नंतरच पुढचे डिसिजन्स घ्या. अजिबात घाईमध्ये निर्णय घेऊ नका, कारण काही लोक तुम्हाला आत्ताच घाबरवून देत असतील. कमी मार्कावर ॲडमिशन मिळवून देतो असं म्हणत असतील तर आत्ताच थांबून घ्या. हे एजंट्स तुम्हाला घाबरवून संधीचं सोनं करतील आणि तुमच्या हातात ॲडमिशन नाही तर पश्चाताप 100% राहील. तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातील. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नका. एकंदरीत आपण विचार केला तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला आहे, म्हणून यावर्षीचा कट ऑफ देखील कमी येणार आहे. जरी तुमचा स्कोर कमी येत असला तरी टेन्शन घेऊ नका. कट ऑफ ॲनालिसिस जर तुम्ही योग्य प्रकारे केली तर कमी मार्कावर देखील तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे मिळू शकतं. आमचा उद्देश तुम्हाला घाबरवायचा बिलकुल नाही आहे, पण खरी परिस्थिती सांगायचा हा आहे. आमची कन्सल्टन्सी हे विद्यार्थी आणि पालकांना योग्य सल्ला देऊन ॲडमिशनसाठी मदत करते. मेरिट असेल, अदर स्टेट किंवा ॲब्रॉड, या सर्व प्रकारच्या ॲडमिशन प्रोसेस आम्ही करून देत असतो आणि देखील खात्रीशीर ॲडमिशन आम्ही मिळवून देतो. आमच्या मदतीने आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न हे पूर्ण झाले आहे. जर तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायचे असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती व्हॉट्सॲप करू शकता. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच रिप्लाय देतील. MBBS, BDS, BMS, BHMS त्यासोबतच फिजिओथेरपी या सर्व कोर्सेसची काउन्सिलिंगसाठी आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता. ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायची इच्छा असेल तर त्यांनी आम्हाला नक्कीच व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करा, ज्याची फीज मात्र 4000 रुपये एवढीच आहे. त्यासोबत जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात अनेक मेडिकल कॉलेजेस आहेत, पण त्यामध्ये देखील आपल्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला आत्ता वेळ आहे. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर नक्की तुम्ही कॉलेजेसला व्हिजिट करू शकता, म्हणजे योग्य कॉलेज निवडण्याला तुम्हाला नक्कीच याची मदत होईल. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर गुगलवर देखील तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा यूट्यूबवरती देखील अनेक व्हिडिओज तुम्हाला भेटून जातील. आम्हीसुद्धा कॉलेजेसबद्दल जे की कट ऑफ असेल याचे देखील एक व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत, ज्यात तुम्हाला कॉलेजेसची संपूर्ण माहिती भेटेलच व त्यासोबतच कट ऑफ, फीज, हॉस्पिटल, पेशंट फ्लो, टीचिंग, लोकॅलिटी, कॉलेजेसचे ग्रेड अशा विविध पॉईंट्स कवर होतील. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. त्याबरोबरच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिली आहे, ज्यामध्ये काउन्सिलिंग रिलेटेड सर्व अपडेट्स या ग्रुपवरती पाठवत असतो, जे की मोफत आहे. ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी काउन्सिलिंग करायचे असेल तर त्यांनी निश्चितच या ग्रुपला जॉईन व्हा. सोबतच पालकांना आणि विद्यार्थ्यांना योग्य सल्ला मिळावा म्हणून आम्ही हा व्हिडिओ खास बनवला होता. तरी आपण भेटूयात अशाच नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये. धन्यवाद.